पहिली गोष्ट सांगतो, जर तुमचा चारा आज 20 गाय आहेत, 20 गायांना तुमचा एक वर्षभर चारा घरचा असला ना तर तुम्हाला डबल उत्पन्न आहे. एमसीए नंतर मी एकच वर्ष जॉब केला असेल. लॉकडाऊन पडलं त्यानंतर मग मी लेफ्ट केला जॉब. ही साल आहे ना, ही दिसतंय ना तुम्हाला, बर ही सालीमुळे जी असे गायी मान घासतात ना, बर. तिथनं ब्लड सर्क्युलेशन होतं गायींचं चांगलं. दूध असा एक गोष्ट आहे की रोजच्या वापरातले, लॉकडाऊन असो किंवा काय असो. दोन्ही पण मोटर आहेत, एक जनरेटरवर चालणारी आहे, एक आपली रेग्युलर लाईटवर चालणारी मोटर आहे. कारण इमर्जन्सी पावसाळ्यात त्यात लाईट जातात कंटिन्यू, त्यामुळे जनरेटरवर पण चालणारी मोटर टाकलेली आहे. पाण्याचं महत्वाचं नियोजन पाणी आहे. सुरुवातीला आम्हाला खूप लोकांनी असं की बोलले की तुम्ही नाही करू शकत आणि तुम्हाला जमणार नाही, तुम्ही पडू नका या भानगडीत, खूप कष्ट असतं. गायकडे बघितल्यावर समाधान गोठ्यात आलं तर गायकडे बघितल्यावर समाधान वाटलं पाहिजे की बाबा आपण व्यवसायात आहे तर गाय कशी राहिली पाहिजे. त्याचं एक उत्तम उदाहरण ही गाय आहे. 1000 लिटर दूध जात आहे तर त्याला दिवसाला फरक किती पडला? 10,000 रुपयाचा फरक पडला, 11,000 रुपयाचा. हा संयम पाहिजे. नवीन तरुण बघतोय आपण, किंवा कोणी पण कोणता पण व्यवसाय करायचं ठरवलं तर एक गोष्ट आपण बघतोय की लगेच यश पाहिजे, लगेच पैसा पाहिजे. याच्याबद्दल काय मत असेल? दूध व्यवसाय म्हटलं की त्यामध्ये ते कष्ट आणि त्यामागे असणारा संयम, जेवढा आपण संयम चांगल्या प्रकारे ठेवू शकतो तेव्हा आपल्याला दूध व्यवसाय यशस्वी होताना बघायला मिळतो. आज आपण आलेलो आहोत गुरव डेअरी फार्ममध्ये, गुरव ब्रदर्स डेअरी फार्म. ब्रदर्स या शब्दावरून तुम्हाला समजलंच असेल की ह्या दोन्ही भावांनी सुरू केलेला अतिशय सुंदर असा डेअरी फार्म. आपण बघतो की एका ठिकाणी भावांचे विचार पटत नाही, पण जर दोघांचे पण विचार जुळले आणि दोघांनी पण एकत्र येऊन एखादा बिझनेस करण्याचा विचार केला तर काय होऊ शकतं हे आपल्याला आता या डेअरी फार्ममध्ये बघायला मिळेल. चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. माझं नाव धनंजय दत्तात्रय गुरव आणि माझ्या बंधूचं नाव हर्षल दत्तात्रय गुरव. मला सांग की या व्यवसायाची सुरुवात कधीपासून झाली आणि कसे विचार आले डोक्यामध्ये? सुरुवातीला साधारणतः लॉकडाऊनच्या नंतर शेतीच्या उत्पन्नातून घरचा खर्च काय जास्त भागत नव्हता आणि जॉब पण आधी लॉकडाऊनच्या आधी मी सोडलेला होता. त्यानंतर मग आम्ही दोघांनी विचार केला की शेतीलाच पूरक काहीतरी व्यवसाय करूया. त्यानंतर आम्ही दोघांनी वडिलांनी थोडंसं बऱ्याच ठिकाणी आम्ही गोठ्यावर फिरलो, नवीन ठिकाणी त्यांच्या डिझाईन बघितल्या आणि ह्या व्यवसायात उतरायचं आम्ही निश्चित केलं. एकूण किती ठिकाणी फिरला, काय अनुभव आले? आम्ही फलटण साईडला, बारामती साईडला गोट्यावर फिरलो. चांगले आहेत तिकडचे पण गोटे, चांगले होते. शेतकऱ्यांनी चांगलं आम्हाला मार्गदर्शन पण केलं. मित्र पण झाले माझे त्या व्यवसायामुळं आणि त्यांनी आम्हाला चांगला गायडन्स केला आणि त्यानंतर आम्ही मग ठरवले की करायचं तर हाच व्यवसाय करायचा. दुसऱ्या कोणत्या व्यवसायाबद्दल माहिती घेण्यास सुरुवात केली? दुसरा हा किंवा मग हॉटेल व्यवसायात उतरणार होतो, पण त्यावेळेला तेवढं भांडवल पण नव्हतं आमच्याकडं आणि तेवढी माहिती नव्हती. मग म्हणलं शेतीला पूरक सुरुवात करूया, त्यानंतर मग भविष्यात विचार करू त्या गोष्टीवर. तुम्ही स्वतः एक नोकरी करत होता, नोकरी करून किती वर्ष केली आणि इकडे कधी वळला तुम्ही? ऍक्च्युली माझं स्वप्न होतं, म्हणजे मी MPSC करत होतो. MPSCचे भरपूर प्रयत्न केले, थोडक्यात अपयश आलं, पण त्यातनं म्हणलं खचून न जाता मग त्यानंतर मी माझं MCA झालेलं कम्प्लीट. मग MCA नंतर मी एकच वर्ष जॉब केला असेल. लॉकडाऊन पडलं त्यानंतर मग मी लेफ्ट केला जॉब. मग त्यानंतर व्यवसायाकडेच वळायचं ठरवलं. नोकरीमध्ये काय वाटत होतं? नाही, नोकरी करायची नाही, चांगली नोकरी पण केली पाहिजे, पण व्यवसायात थोडंसं फ्रीडम मिळतं आणि म्हणजे जे माझं स्वप्न होतं की पैसा मिळत एन्जॉय पण करता आली पाहिजे लाईफ, ते आता मला करता येतं. तुम्हाला सुरुवातीला शेतीतलं काय काय माहित होतं? शेती लहानपणापासूनच करत होतो आम्ही, कारण आमच्या शेतात माझ्या जन्मापासून बटाटा दरवर्षी असायचाच. बटाट्याचं पीक असायचं, आल्याचं आता शेवटच्या 8-10 वर्षात आल्याचं पण पीक असायचं. त्यामुळे शेतीची आवड होतीच आणि मग आम्ही सगळी फॅमिली, आमची जॉईंट फॅमिली होती, त्यामुळे आम्ही शेतीत पूर्ण वेळ घालवायचोच. एकूण कधी सुरुवात झाली गोट्याची? आपल्या गोट्याची सुरुवात साधारणतः 2023ला केली आम्ही. 2023ला. त्यावेळेस तुमचं स्ट्रक्चर कसं होतं, कशा प्रकारे तुम्ही शेडचं नियोजन केलं? स्ट्रक्चर आम्ही मोठंच करायचं ठरवलं, कारण व्यवसायात उतरलो ना तर 2-3 वर्ष स्ट्रगल करायला लागणार हे माहित होतं आम्हाला. आणि त्यामुळे म्हणलं बांधतानाच मोठा गोठा बांधायचा. आम्ही साधारणतः आता बांधलेला आहे तो 42 गायींचा गोठा बांधलेला आहे आणि मुक्त संचार पण त्याला केलेला आहे गोट्याला. त्यामुळं आणि सुरुवातीला आम्ही एकदम बांधताना 4 गाय आणलेल्या, सुरुवातीला एकदम स्टार्टिंगला 4 गायापासून सुरुवात केलेली आहे. गाय खरेदी करताना कुठून गाय खरेदी केल्या? बँगलोर ब्रीडवर आमचा भरोसा, कारण
पंजाबच्या गाय आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितल्या होत्या. हम्म. त्या आपल्या वातावरणात जास्त सूट होत नाहीत ऍक्च्युली, म्हणजे त्यांचं थोडंसं मॅनेजमेंट आपल्याकडे होत नाही त्या गोष्टींची. हम्म. आणि बेंगलोर ब्रीड आहे कसं आपल्याला कर्नाटक जरा जवळ पडतं बरं. आणि त्यामुळं आपल्या वातावरणाशी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या वातावरणाशी आपण मिळतं जुळतं राहतं वातावरण, त्यामुळे एवढं काय प्रॉब्लेम येत नाही. आणि बेंगलोरच्या ब्रीडच्या गायी कधी म्हणजे दुधाला पण जास्त दिवस चालतात आणि त्यांच्या म्हणजे आजारपण पण खूप कमी आहे त्यांचं. आता गाय खरेदी करताना महत्त्वाचं असतं की चांगल्या वेताची, म्हणजे कुठल्या वेताची तुम्ही खरेदी करण्याचं ठरवलं? पहिल्या वेताची, दुसऱ्या वेताची का कोणत्या? पहिल्या किंवा दुसऱ्या वेताची बरं. शक्यतो एक पहिल्या वेताची केली तर थोडेसे म्हणजे शक्यता आपल्याला अंदाज येत नाही की दूध किती देईल. हम्म. पण दुसऱ्या वेताला तर 100% गॅरंटेड चालतातच गाय. तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करणार होता, पण त्यामध्ये आपल्याला खरेदी करण्यावेळेस फसवणूक पण होताना दिसते. हो. मग त्याच्यापासून वाचण्यासाठी काय प्रयत्न होते? थोडंसं कसं झालं, आम्हाला आमचे एक मित्र आहेत डॉक्टर इथले, हम्म. त्यांनी आम्हाला खूप मदत केली गाय खरेदी करताना, कारण आम्ही व्यवसायात नवीन होतो. हम्म. त्यामुळं आम्हाला थोडंसं त्यांनी गायडन्स पण केला. हम्म. आणि गाय घेताना आम्ही ऍक्च्युली कधी कोणी येत नाही, पण ते आमच्याबरोबर 1-2 वेळा खरेदीला सुद्धा आलेले होते स्वतः. आता मी असे मुलाखती घेत असतो, पण मला एक प्रश्न सातत्याने एका ठिकाणी विचारला जातो की आपण दूध व्यवसायामध्ये म्हैस पालन करावं, एचएफ गायी कराव्या, जर्सी गाय कराव्या, असं कोणता व्यवसाय आपण केला पाहिजे तुम्हाला? दोन्हीही चांगले आहेत, फक्त मॅनेजमेंट चांगली पाहिजे. खाद्य तुम्हाला त्यांचे जे म्हणजे खाद्य व्यवस्थापन जमलं पाहिजे. बर. खाद्य जर क्वालिटीचं दिलं तुम्ही, मग त्यांचं पशुखाद्य जे क्वालिटीचं दिलं तुम्ही, हं. चारा गायचा मग मुरघास असो, ओली मका असो, बर. किंवा वाळलेली कडबा असो, बर. हे जर क्वालिटीचं दिलं तुम्ही तर दूध 100% उत्पादनात 100% चांगलंच मिळणार उत्पादन. तुम्ही म्हैस पालन वगैरे दुसरं आहे, करायचं? भविष्यात आमचा विचार आहे म्हैस पालन सुद्धा करायचा. बर. आता मित्रांनो आपण बघू शकत असाल मुरघासाचं नियोजन करून ठेवलेलं आहे. स्वतः सगळं तयार केलंय घरी? हा, म्हणजे 6 महिने आपला घरचा चारा असतो आणि 6 महिने आपला विकतचा चारा असतो. 6 महिने मग आपण काय करतो, बाहेरचे प्लॉट मक्याचे विकत घेतो, 1 एकर 2 एकराचे. बर. ते कुट्टी करून इथं आणतो आणि इथं आणून आपण बॅगमध्ये सायलेज करून ठेवतो त्याचं. बर बर. तर मित्रांनो आपण बघू शकत असाल प्रशस्त असं डेअरी फार्म. तर एकूण किती जागेत? हा आतला गोठा किती जागेत? हा आहे 40 बाय 100चा गोठा. बर. विड्थ 40 आहे आणि लेंथ 100 फूट आहे. एकूण किती गाय म्हणल्या? किती गायींचं या नियोजन? साईडला 84 म्हणजे 84 फूट आहे या साईडला दावण, बर. आणि त्या गव्हाण, आणि त्या साईडला 84 फूट आहे. 21 गाय बसतात. साधारणतः 4 फूट एका गायला आपण स्पेस ठेवलेली. आता हे सगळं नियोजन करताना, स्ट्रक्चर करताना कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन केलं गोठ्याचं? तेच ना, आम्ही आधी म्हणजे सुरुवात करताना आधी फिरलो भरपूर आणि म्हणजे अभ्यास केला, गोठ्यांची रचना कशी असते ते बघितलं आणि त्यानुसार केलं. आता मी बघतोय की ते भरपूर मध्ये स्पेस ठेवण्यात आले, त्यामागचं कारण आणि भविष्यात कोणत्या गोष्टी करणार आहात तुम्ही? हे व्हेंटिलेशन सुद्धा राहतं आणि कसं आपल्याला भविष्यात म्हणजे आतमध्ये ट्रॅक्टर वगैरे सुद्धा घालता येतो, शेणखत वगैरे काढता येतं, किंवा चारा सुद्धा आपण टाकू शकतो असा. त्यासाठी ते ठेवलेलं आहे स्पेस. व्हेंटिलेशन राहतं आणि मध्ये सुद्धा समजा पावसाळ्यात जर आपल्याला जागा कमी पडत असेल बाहेर, तर आपण सायलेजच्या बॅग सुद्धा आत भरून ठेवू शकतो. इथे भविष्यात काय करणार आहात? म्हणजे एवढी इथं मोठी भविष्यात जागा आमचा हे करायचं, बंकर करायचा विचार आहे. बर. मागच्या साईडनं बॅक साईड पॅक करून मध्ये सायलेज भरून त्याच्यावर रोलिंग करून प्रेस करून पॅक करून ठेवू शकतो. आता या आतल्या शेडला तुम्हाला खर्च किती आला? ह्या पूर्ण शेडचं साधारणतः 18 ते 20 लाख रुपयेपर्यंत गेलेला आहे खर्च. 18 ते 20 लाख. त्यासाठी जे आर्थिक नियोजन असतं ते कसं केलेलं? लोन केलेलं होतं आम्ही थोडं. बर. आता लोन केल्यानंतर म्हणजेच तुम्ही नवीन व्यवसायात आहेत, असेच तरुण व्यवसायात उतरतात आणि ते पण विचार करतात की आपण लोन काढूया आणि सुरुवात करूया. काय वाटतंय, लोन करून सुरुवात थोडंसं स्वतःचं भांडवल पण थोडं पाहिजे आणि लोन करू शकता, काय अडचण नाही येणार. पण भांडवल जर स्वतः एक सुरुवात करताना मग कमीत कमी 5 गायींनी करावी सुरुवात आणि उतरताना, आणि साधं शेड करून मग त्यानंतर ज्यावेळेला त्यातून आपल्याला नफा मिळेल त्या नफ्यातून तुम्ही मग वाढवू शकता, मोठा गोठा करू शकता नियोजन. मित्रांनो आपण बघू शकाल हा आतला गोठा आहे. आता आपण बाहेर जो आहे मुक्त गोठा आहे तो पण बघूया. मुक्त गोठ्याचं नियोजन किती जागेत आहे? मुक्त गोठ्याचं साधारणतः 8 ते 8 गुंठ्याचं केलेलं आहे आम्ही. बर. 8 गुंठ्यात केलेलं आहे. आता जो चारा असतो तो चाऱ्याचं नियोजन कसं आहे आणि ओला चारा, वाळका चारा याचं संतुलन कसं ठेवलं जातं? ओला चारा साधारणतः आम्ही म्हणजे ओला म्हणजे मुरघास हा साधारणतः आम्ही 16 ते 18 किलो एका गायला एका टायमिंगला देतो. आणि 2 ते 2.5 किलो सुका चारा म्हणजे कडबा देतो.
आणि जे दुधाची ज्या क्षमता आहेत गायींच्या 15 लिटर 16 लिटर, त्यांना 4 किलो आपली हिराची म्हणजे हिंदुस्थान लिव्हरची हिंदुस्थान लिमिटेडची हिराची पेंड आहे, ते 3 ते 4 किलो देतो. आणि ज्या आपल्याकडे कालवडे आहेत त्यांच्यासाठी हिपर देतोय. आणि बेस्टमिन, कारगिल कंपनीचं बेस्टमिन गोल्ड हे मिनरल मिक्सर वापरतो. आता सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली, सुरुवातीचे 6 महिने कसे गेले, काय काय अनुभवले त्यामध्ये? सुरुवातीचे 6 महिने म्हणजे आम्ही काय केलं तर सुरुवातीला आम्ही आमच्या शेतामध्ये मका करून ठेवलेली होती. बरं. आणि त्या मक्याचा मुरघास बनवला, साधारणतः 50 टन बनवून ठेवलेलं होतं आम्ही मुरघास. आणि 50 टन मुरघास बनवला. आणि सुरुवातीला 4-5 गाय होत्या, त्यामुळे खायचा प्रॉब्लेम आला नव्हता आम्हाला. कडबाबही घरचा होता आणि मका पण घरची होती. फक्त दूध जात होतं, दूध पण काय असं नव्हतं जात. पण 4 गाय मग हळूहळू आम्ही थोडंसं पेमेंट पण येत गेलं, मग वाढवत गेलो. दूध गाय हळूहळू 4च्या 8 केल्या, 8च्या 12 केल्या. आज आपल्याकडे 20 गाय आहेत. आणि काय असं कठीण काही केलं नाही, कारण नियोजन जर केलं ना, तुम्हाला मी पहिल्यांदा सांगितलं, तर तुम्ही खायचं व्यवस्थापन जर नियोजन केलं तर अजिबात अवघड नाही काहीच. सुरुवातीला नवीन व्यवसायामध्ये उतरणारा कुठं चुकतो असं तुम्हाला वाटतं या व्यवसायात? पूर्ण तेच सांगतो की तुम्हाला, फक्त नियोजन करून उतरलं ना का अजिबात अडचण येणार नाही. आणि थोडासा वेळ द्यावा लागतोच. म्हणजे तुम्हाला गाय खरेदी, तुमची चॉईस चांगली पाहिजे. तुम्ही लोकलच्या ह्याच्यात जाणार नाही, स्वस्त मिळते म्हणून काही पण घेण्यात काय अर्थ नाही राहणार. आता तुम्ही म्हटलं की बँगलोरवरून खरेदी केल्या, साधारणतः कोणत्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही बघून घेतल्या, काय काय अनुभव आले खरेदी वेळेस? गायचे खरेदी स्ट्रक्चर गायचं बघायचं, बॉडीचं स्ट्रक्चर, त्यांचा चौक माग असतो तो चौक, कासाची स्ट्रक्चर त्यांचं बघितलं पाहिजे. आणि बाकी काय बॉडीवर ब्रीड कळतंच आपल्याला बघितल्यानंतर. आता तेवढं अभ्यास होतोच, सुरुवातीला थोडासा अभ्यास करायचा, अभ्यास केल्यानंतर कळतंच त्याचं. सुरुवातीला किती गाय खरेदी केलेल्या? 4 सुरुवात 4 पहिल्या महिन्यात 4 होत्या. त्यानंतर 2-2 महिन्याला 1-2 वाढवत गेलो. आणि आता 20 गायी झाली टोटल. त्याच्या 4 गायी खरेदी केल्या, त्यासाठी एकूण किती पैसे गेले तुम्हाला? साधारणतः त्यावेळेला म्हणजे 6 लाख रुपये दिलेले होते, 1.5 लाख रुपये. एवढे तुम्ही त्यामध्ये घातलेले आहेत, भीती वाटली का की जर दूध दिलं नाही तर आपल्याकडे? नाही, थोडी रिस्क आहेच, रिस्क घ्यावीच लागते. रिस्क नाही घेतली बिझनेस मध्ये तर नाहीच होणार. आणि दुसरी गोष्ट, चितळ्यांनी आम्हाला फॅसिलिटी दिली की इन्शुरन्स आम्ही केलेला आहे सगळ्या गायांचा. बर. साधारणतः एका गायचा 4,000चा इन्शुरन्स असतो, त्याला तुम्हाला 80 ते 1 लाख रुपये भेटतात. आणि पण त्या फायदा काय होतो इन्शुरन्समुळं की आपलं लक्ष पण राहतं गायांच्यावर, आणि आजारी पडायचं प्रमाणच कमी आहे मुळात गायचं. मुक्त गोठा जर केला ना तुम्ही तर खूप रेअर आहे की दवाखाना होतच नाही गायचा. आता तुम्हाला या व्यवसायात किती वर्ष झाली? साधारण 3 वर्ष पूर्ण होत आले आम्हाला. 3 वर्ष झाली. या 3 वर्षामध्ये दुधामध्ये जे चढ उतार होतात त्यासाठी कसं नियोजन असतं तुमचं? तेच ना, त्यासाठी तो सक्सेस रेट जपण्यासाठी तुम्हाला वेळच्या वेळी त्याचं रेतन करणं गरजेचं आहे. म्हणजे गाई गाभण राहणं वेळच्या वेळी महत्वाचं आहे. आम्ही म्हणजे आमचं एक प्रशिक्षण मी केलं, तर त्यांनी सांगितलं मला की 1 वर्षात 1 वेध झालंच पाहिजे गायचं. साधारणतः गाई वेल्यानंतर 63 म्हणजे 3 महिने, साधारणतः 21व्या दिवशी पहिला माज येतो तिला. 42 दिवशी तुम्ही जर रेतन केलं पाहिजे. 42 किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम 63व्या दिवशी जेव्हा माझा होईल ना त्यावेळेला रेतन केलं पाहिजे. आणि त्यानंतर गाभण राहिले की 1 वर्षाच्या आत बरोबर 1 वेत होतच गायचं पूर्ण. आणि दुधालाही बरोबर ते 6-7 महिने फुल चालतात. आणि शेवटचे 1-2 महिने आम्ही 8वा-9वा महिना पूर्ण आटवून टाकतो गाई. जसं की तुम्ही म्हटला की मी वेगवेगळे गोटे फिरलो, त्यातून मला अनुभव आले. पण ते अनुभव आणि ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकलमध्ये सुरुवात करायला सुरुवात करतो, काय अनुभव आला दोन्हीमध्ये? अनुभव आले म्हणजे कधी कधी काय होतं, 1-2 वेळा मशीनचा पण प्रॉब्लेम होऊ शकतो. मग एवढं काय असताना लाईटचा कधी कधी पावसाळ्यामध्ये लाईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यावेळेला हाताने सुद्धा काढायला लागतात दारा. त्यावेळेला थोडासा प्रॉब्लेम झालेला, पण ठीक आहे. म्हणजे मित्रांनी वगैरे सहकार्य केलं आम्हाला. त्यांनी पण आम्हाला 1-2 मित्र आहेत गावातले, त्यांनी आम्हाला सुरुवातीला भरपूर सहकार्य केलं. मग असं कधी वाटलं का की नको आता परत आपण नोकरी करूया, नको दूध व्यवसाय? नाही, असं नाही वाटलं कधीच, कारण तेवढा चांगला इन्कम पण चांगला आहे, नफा आहेच. त्यामुळे कष्ट केलं तर नफा मिळतोच. आणि आम्हाला म्हणजे आमच्या जो आमचा गडे त्यानं आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे.
तो आम्हाला जास्त म्हणजे लोड पण देत नाही काय. आम्ही फक्त त्याला व्यवस्थित चारा वगैरे टायमिंगवर पुरवतो. त्यामुळं ते सगळं व्यवस्थित हँडल करतो सगळ्या गोष्टी. आता जर तुम्हाला नोकरी करण्याचा योग आला, म्हणजे चांगल्या पगाराची नोकरी करण्याचा योग आला, तर जाईल का परत? नाही नक्कीच नाही. आता मी शेतीमध्ये आणि या व्यवसायात रमलोय आम्ही दोघं पण. हा. आणि आम्हाला हा व्यवसायच पुढे न्यायचा आहे. ह्याच्यातच ग्रोथ करायची. आम्हाला गाय पूर्ण 42 गाय करून 20 मशीनचा प्रोजेक्ट पण करायचा आम्हाला. दूध व्यवसाय केल्यानंतर काय अनुभव येतात? दूध व्यवसाय खरं तर प्रतिष्ठेचा व्यवसाय आहे. आपण दूध म्हणजे म्हणजे 2 नंबर करण्यासारखं काहीच नाही. आणि दूध आपण आपलं चितळे डेअरीला आपलं दूध जातं, जागेवरून जातं चितळे डेअरीला दूध. आणि त्यांनी पण चांगल्या फॅसिलिटी वगैरे दिलेल्या आहेत. बोनस वगैरे असतो त्यांचा दिवाळीला. आणि काय अडचण येत नाही ना. सकाळी दूध असा एक गोष्ट आहे की रोजच्या वापरातले आहे. लॉकडाऊन असो किंवा काय असो, दूध व्यवसाय असा आहे की कधीच बंद पडू शकत नाही. त्यामुळं हा व्यवसाय आम्ही निवडला आणि त्यात आम्ही समाधानी आहे. आता दिसतंय की यश दिसतंय सगळ्यांना, तुमचं 3 वर्ष झालेत, सगळ्यांना यश दिसतं, पण त्यामागचं कष्ट काय काय होतं? कष्ट होतच भरपूर. आणि सुरुवातीला आम्हाला खूप लोकांनी असं की बोलले की तुम्ही नाही करू शकत आणि तुम्हाला जमणार नाही, तुम्ही पडू नका या भानगडीत, खूप कष्ट असतं, तुम्हाला जीव एक एक सांभाळायचे, तुम्ही असं म्हणजे तुमचे आयुष्य आरामाची जिंदगी नाही करू शकणार तुम्ही, तुम्हाला वेळ नाही भेटणार त्या गोष्टींसाठी. पण असं काही नाही घडलं. आणि उलट आम्हाला त्यातनं चांगला नफा पण भेटला. आणि आम्हाला जी पाहिजे अपेक्षित ती आम्ही एन्जॉय पण करतो. आता गायीमध्ये महत्त्वाचं असतं त्या आजार, आणि त्या आजारावर नियंत्रण ठेवणं खूप गोठ्यामध्ये गरजेचं असतं. त्याच्याबद्दल कोणती सोय केलेली आहे? जसं की मला इथं दिसतंय व्हेंटिलेशन चांगलं आहे, कोणताही वास वगैरे कोणताच येत नाही. कशी सुविधा केली तुम्ही? व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे. दुसरी गोष्ट स्वामी गोठा आहे ना, सकाळी म्हणजे रोज एकदा तरी पूर्ण साफसफाई अशी डेली असतेच. कधीच तुम्हाला गोठ्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वास येणार नाही. कधी या 24 तासात तुम्ही कधी जरी आला ना गोठ्यामध्ये तरी स्वच्छता ही कायम असतेच. पाणी आणि आमचा रोज सकाळ संध्याकाळ जनावरांना ताजं स्वच्छ पाणी मिळतं विहिरीतलं. स्वतः त्याला उपसा आहे रोज डेलीचा, त्यामुळं पाणी पण स्वच्छ मिळतं. साफसफाई असते, पाणी मारून गोठा पण साफ केला जातो. आता कामगार किती ठेवण्यात आले? एकच कामगार आहे फक्त. कामगार एकच? आम्ही दोघं आणि तो असतो. तुम्ही काय काय करता वैयक्तिक? आम्ही म्हणजे आता जास्त मधून आम्ही चाऱ्याचा व्यवस्थापन करतो. आणि बाकी त्याला दवाखाना किरकोळच असतो. डॉक्टरला वगैरे बोलवणे, वेळच्या वेळी त्यांचं रेतन करणे, म्हणजे गाभण सिमेंट्स भरणे, त्या गोष्टी आम्ही करतो वेळच्या वेळी. गोट्यामध्ये व्हेंटिलेशन चांगलं असणं किती महत्वाचं आहे? खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळं अजिबात तुम्हाला ही कीटक वगैरे काहीच येत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हवेशीर राहतं वातावरण, उष्णतेचा प्रभाव कमी होतो. आता उन्हाळा बघताय तुम्ही, टेम्परेचर 40च्या पुढे जाते. त्यामध्ये सुद्धा गाय आता बघा तुम्ही सावलीला किती आरामात बसलेले आहेत, काय सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम नाही. दादा, मला पहिल्यांदा तुम्ही सांगा की तुम्ही स्वतः वैयक्तिक आधी काय काय करत होता? माझं एम ए झालेलं आहे, त्यामुळे मी शेती पूर्ण बघत होतो. म्हणजे शेतीचं बटाटा असू द्या, तुमचा आला असू द्या, वैयक्तिक आम्ही स्वतः घरी औषध मारणे किंवा सगळं म्हणजे जी शेतीतली कामं आहेत ते सगळी मी बघत होतो. कारण हा जॉबचा आणि MPSC तयारी करत होतो, त्यामुळे हा पुण्याला होता. आणि त्यानंतर शेतीची कामं सगळी माझ्याकडेच होती. पहिल्यापासून शेतीत असल्यामुळं ह्या व्यवसायात काय अडचण याची विषयच नव्हता काय. मग शेती करत असताना जसं की त्यांनी सांगितलं आपल्याला दूध व्यवसाय सुरुवात करायची असे, त्यांनी कधी कल्पना तुम्हाला सांगितली आणि कसे विचार ठरले ते? काय होतं, आम्ही म्हणजे लॉकडाऊन होतं, लॉकडाऊन मध्ये घरीच आम्ही म्हणजे चाललेली चर्चा अशीच, आणि सगळं बंद झालं ना. लॉकडाऊन मध्ये सगळं बंद झालं, तर आम्ही ज्याकडून दूध घेत होतो ना, तर त्याच्या एक 7-8 गायी होत्या, म्हशी होत्या. असंच बोलता बोलता विषय निघला की बाबा कसं आहे तर चांगला आहे. मग त्याच्या गोट्यावरती पहिल्यांदा गेलो, तो गोठा बघितला. नंतर असं आम्ही सगळे गोठं फिरायला लागलो. आणि नंतर डोक्यात आलं की बाबा शेतीला पूरक व्यवसाय आहे आणि न बंद पडणार आहे. 24 तास दूध ही गोष्ट लागणारी आहे. की बाबा असं नाही की हॉटेल आहे बाबा आता बंद झालं म्हणजे बंद पडलंय, त्याचं काय कोणी येत नाही तिथं. आणि पहिली गोष्ट की दुधाला असं आहे की सकाळी पिळलं की दूध विकलं जातंय, त्याचे पैसे येतात ना. की असं आहे की आपल्याला गिरायकाची वाट बघायला लागते, ये बाबा घे बाबा. त्यामुळं दुधाचा महत्वाचा विषय तो आहे की सकाळी पिळले की पैसे चालू आहे ती, संध्याकाळी पिळले की पैसे चालू आहे ती. म्हणून ह्या व्यवसाय निवडला आम्ही. तुम्हाला लहानपणापासून कशाची आवड होती? तुम्हाला काय व्हावं असं वाटत होतं? म्हणजे तुम्ही म्हटलं की शेतीमध्ये होतोच मी, पण कशाची आवड होती? मी ऍक्च्युली पोलीस भरतीला पण ट्राय केलाय, अकॅडमीला होतो, पोलीस भरती केली. पण पोलीस भरतीत काय मला अपयश आलं. आणि पहिल्यापासून मग पप्पांची शेतीची आवड पहिल्यापासून आहे मला. आणि शेतीची आवड असल्यामुळं
सगळं औषध मारणे, पाणी देणे सगळं आम्ही घरीच केलंय काम आतापर्यंत. काय असं नाही की बाबा रोजगार लावलाय. आता रोजगाराची पण बोंबाबोंब आहे. शेती आता मका मी प्लॉट घेतले तरी मका काढायला माणसं भेटत नाहीत, अशी परिस्थिती आता शेतीची आहे. शेती किती आपल्याला टोटल? शेती आपल्याला एका जागेवरती 5 एकर शेती आहे. 5 एकर. विहीर पप्पानी सगळं पाण्याची सोय स्वतः बागायत आहे. सगळं स्वतःची सगळी स्वतःचं पाणी आहे, स्वतःची मोटर, लाईट, पाणी सगळं स्वतःच आहे. त्यामध्ये चाऱ्याचं नियोजन किती जागेत आहे? चाऱ्याचं टोटली आपण आता उत्पन्न दुसरं घेत नाही, आलं लावत नाही, बटाटा लावत नाही, कुठलं उत्पन्न नाही. फक्त खाद्याचं जे गायींना खाद्य लागतं ना तेच आपण शेतात करतोय. फक्त फेरबदलासाठी बाबा एखाद्या वेळेला बिवड बदलण्यासाठी आपण हरभरा किंवा गहू करतोय, ते पण 2 वर्षांनी एकदा करतोय. आता काय शेतात? आता काय नाही, आता गहू आणि हरभरा होता. आता पूर्ण नांगरट टाकून जे आपलं मुक्त कोट्यातलं आणि शेणखत होतं ते 20 ट्रायला शेणखत सगळं रानात टाकले आणि 15-20 ट्रायला विकलं शेणखत. असं नियोजन लावले. शेणखत टाकून रानं नांगरून ठेवलेत. आता 20 मे पर्यंत वातावरण हीट कमी झाली की 20 मेला मका पेरून टाकायची. मला सांगा की आपल्या शेतामध्ये जर आपण मका पेरली तर आपल्याला दूध व्यवसाय परवडतो का? म्हणजे आपण एखादं दुसरं पीक घेतलं आणि मका जर बाहेरून घेतली तर ते परवडतं का? आपण शेतामध्ये केले परवडते? पहिली गोष्ट सांगतो, जर तुमचा चारा आज 20 गायी आहेत, 20 गायांना तुमचा 1 वर्षभर चारा घरचा असला ना तर तुम्हाला डबल उत्पन्न आहे. जेणेकरून तुम्हाला 4,000 रुपये रोजचं मिळतात ना, तर तुमचा घरचा चारा असला तर तुम्हाला 7-8 हजार रुपये एक्स्ट्रा मिळणार. त्याचं कॅल्क्युलेशन कसं सांगाल? कॅल्क्युलेशन कसं आहे तुम्हाला सांगतो. एक बोध भरायला जर आपल्याला साधारण 5,000 रुपये खर्च येतोय. 5,000 खर्च कशाचा येतोय? 2,500 रुपयाची मका. मी म्हणतो 3,000 रुपयाची मका आणि 2,000 रुपये खर्च आहे त्याला आणणं नेणं सगळा भोत भरणे, त्याची इनर आली, त्याचा भोत आला, असं मिळून म्हणजे 5,000 रुपयाला आपल्याला भोत पडतो. 5,000ला भोत पडला तर त्याचं 3,000 रुपये आपली मका असली तर 3,000 रुपये आपले वाचतात ना. मग 2,000 रुपये आपले खर्च होतात कुटायला आणि वरनं आपण जर कुठलं तर ते पण जाणार नाहीत पैसे, फक्त आपले इनरला आणि बॅगलाच पैसे जाणार. म्हणजे जेणेकरून 1,000 रुपये खर्च बाहेर करण्यापेक्षा 1,000 रुपये खर्च आपला कमी होतो. म्हणजे 4,000 रुपये आपल्याला वाढतात. वाळक्या वैरणीचं नियोजन कसं आहे? वाळक्या वैरणीचं आपण आता हेच घेतोय ना, आपण वैरण बाहेरनं विकत घेतोय आणि त्याची कुट्टी करून ठेवतोय. दूध व्यवसायात म्हणजे आपलं जे वैरण असते, चारा असतो, तो बाहेरून घेतलेला परवडतो का स्वतःचा असला कधी पण चांगला ना. स्वतःचा असला तर डबल पैसे आहेत. मग ज्यांना नियोजन करायचे दूध व्यवसायाचं, डेअरी फार्मचं नियोजन करायचे आणि त्यांना क्षेत्र नाही, जमीन नाही, त्यांनी कसं करावं? हा, विकतला पण ठीक आहे की एका कुटुंब चालवलं एवढा दूध व्यवसाय. तुमच्याकडे जर 8 गायी असल्या, 8 किंवा 7-8 गायी असल्या आणि तुम्ही विकत जरी चारा घेतला, नियोजन व्यवस्थित असलं, चांगल्या दुधाच्या गायी असल्या ना, तर एक कुटुंब चालवणारा व्यवसाय आहे 100%. विकतच्या चारावर नियोजन करतोय, मग दूध किती देणारी गाय असावी? दूध तुम्हाला सांगतो 30 लिटरच्या प्लस गायी घेतल्या ना, 30 लिटर तरी गाईचं दूध पाहिजे. 30 लिटरच्या प्लस गाईचं दूध असलं ना तर तुम्हाला एक कुटुंब 7-8 गाई एक कुटुंब टणटणीत चालवणार चांगलं. चांगल्या ब्रीडची गाय घेतल्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे फायदा मिळतो? चांगल्या गाईचं कसं आहे तुम्हाला बघताय जाता, बेंगलोरच्या ब्रीडच्या गायी आहेत आपल्या मुक्त गोट्या सगळ्या आपल्या. आणि ॲक्च्युली कसं आहे बेंगलोर ब्रीडच्या गायी आहेत 35 लिटर 30 लिटरच्याच गायी सगळ्या खरेदी करताना आपण केलेल्या आहेत. बर, हे किती जागेत नियोजन आहे संपूर्ण? हे 7-8 गुंठ जागा आहे मुक्त गोट्याला सगळी. दोन्ही साईडला पाण्याचे भविष्याचा विचार करून ह्यात आपण 70 गायी सोडल्या ना तरी काय अडचण येणार नाहीये. तिथं पाण्याची सोय, पाण्याचं नियोजन आहे दोन्ही साईडला. विहिरीचं डायरेक्ट पाईपलाईन आपण आणल्या. 2 मोटर आहेत, दोन्ही पण मोटर आहेत. एक जनरेटरवर चालणारी आहे, एक आपली रेग्युलर लाईटवर चालणारी मोटर आहे. कारण इमर्जन्सी पावसाळ्यात ह्यात लाईट जातात कंटिन्यू, त्यामुळे जनरेटरवर पण चालणारी मोटर टाकलेली आहे. पाण्याचं महत्वाचं नियोजन पाणी आहे. जर पाणी नसेल तर हे व्यवसाय करू शकत नाही तुम्ही. पाणी खूप महत्वाचं आहे. ते आमच्या पप्पांनी भविष्याच्या दृष्टिकोनातनं विहीर सगळं होतं म्हणून आपण ह्या व्यवसायात पडलो. मुक्त गोट्याची लांबी रुंदी कशी आहे? एकूण किती जागेत आहे म्हटलं? साधारणतः 120 बाय 70 आहे. बर, त्यात कमीत कमी 7 ते 8 गुंठ्याचं हे आहे. 7 गुंठ्याचं टोटल मुक्त गोठा आहे. आणि हे झाडाचा फायदा आम्हाला आहे. त्या झाडाची पूर्ण नॅचरल सावली भेटते. या गायी सावलीत बसतात. आणि मुक्त गोट्यात सोडण्याचं एक दृष्टिकोन सांगतो की गाय घाण होत नाही. गाय जेवढी स्वच्छ, हा मध्ये एक खांब लावलेला दिसतोय तुम्हाला बघा, ब्लड सर्क्युलेशनसाठी. गायी सोडल्या की गायी त्याला घासतात बिसतात अंग. ती संकल्पना बघूया. तर मित्रांनो आपण बघू शकाल की खरेदी म्हणजे कुठून आणलं हे लाकूड? हे बाबळीचं आहे. बाबळीच्या सालीचा काय फायदा असतोय?
आपण ही साल आहे ना, ही दिसतंय ना तुम्हाला, बर ही सालीमुळे जी असं गाई मान घासतात ना, बर तिथनं ब्लड सर्क्युलेशन होतं गाईंचं चांगलं. बर आणि हे आम्हाला एक माझ्या बंधूंचे मित्र आहेत, बर डॉक्टर आहेत, ते हेरिटेज डेअरी म्हणून त्यांच्यात सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत. बर त्यांनी इथं आले, बघितला गोठा, म्हणले एक क्युरी आहे, तर ते म्हणले सांगा. तर तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की असं बाबळीचं सालीचं लाकूड आणा, एक 3-4 फूट खड्डा खाना आणि सिमेंटने तो डाम आहे तो पॅक करा. आम्हाला वाटलं की ठीक आहे, काय म्हणजे एवढी संकल्पना मला वाटली नाही, पण मी जेव्हा केलं आणि गाय सोडल्या ना, तो प्रत्येक गाय येईल ती अशी घासत होती की बाबा हा चावायला लागले की घासणार, कुठं मान घासणार. त्यामुळं गोचडी ताप म्हणा, गोचडी अंगाला किंवा पिसा बिसा काय राहिल्या नाहीत गायींना, होतच नाहीत, म्हणजे झालेच नाहीत आजपर्यंत. म्हणजे याच्यामुळे भरपूर फायदा होतो हो. आपल्याला. ब्लड सर्क्युलेशन पूर्ण होतं ना चांगलं. आता तुम्ही हे मुक्त गोट्याचं नियोजन केलंय, बंदिस्त पण तुम्ही ठेवू शकला असता, पण मुक्त गोटा करायचं का ठरवलं? मुक्त गोट्याचं कारण काय आहे? मुक्त गोटा ठेवण्याचं कारण म्हणजे गायी आजारीच पडत नाही. महत्वाची गोष्ट, दुधात फरक पडतो. तुम्ही आज मी पावसाळ्यात 1, 2, 4, 8 दिवस बांधून ठेवल्या ना गाई, बर आज माझं 250 लिटर दूध आहे, बर. तर डायरेक्ट 10, 15, 20 लिटरला फरक पडतो. डायरेक्ट 230 वर दूध येतं. बर का तर तुम्हाला आपण एक सजीव आहे, आपल्याला बांधून ठेवल्यानं कसं वाटेल, आपल्याला एका खोलीत जर बांधून ठेवलं, बाबा तुम्हाला 1-2 महिने बांधून ठेवलं तर तुमच्या तब्येतीत फरक पडणार ना. तसंच गायला मुक्त पाहिजे. जेवढी तुमची गाय मुक्त राहील तेवढं दुधावर परिणाम, गाय आजारी पडत नाही. गायला जसं मोकळं पाहिजे ना तसं वावरू शकते, कधी पण पाणी पिऊ शकते. महत्वाचा पाण्याचा विषय आहे. पाण्याचा विषय काय आहे, तर आपण बांधून ठेवलं तर आपण बादली चल जे जाव काम करतो, आपण बादली ठेवणार, पाणी पिल तर नाही, तर नाही पिली की ओतून देणार, पुन्हा संध्याकाळीच पाणी दाखवणार. तसं तिला आता असल्या टेम्परेचर मध्ये ऊन आहे, कधी पण तिला पाणी पिऊ वाटलं तर पाणी पिऊ शकते ना. ह्या मुक्तचा फायदा आहे. आता मला दाखवा की गाय जास्त दूध देणारी गाय कोणती आहे आणि सगळ्यात बघा. जास्त तुमच्या आवडीची यातली गाय कोणती? ते होतं. हे आता का आपण आहे? आता गाभण आहे, सारडा डेअरीची गाय आहे ही. झाडाच्या सावलीमुळे भरपूर फायदा होतोय. पावसाळ्यात तिथं चिखल होतो का? पावसाळ्यात तिथं चिखल होतो? हा, थोडा चिखल होतो, पण ही गाय आहे सगळ्यात आवडती माझी. बर काय सांगा? गायचं स्ट्रक्चर बघा, हा ही सारडा डेअरीची गाय आहे. बर म्हणजे छत्तीसगडला होती, तिथून बँगलोरला आलेली गाय आहे. बर 8वा महिना आहे. 8वा महिना गायला आहे. किती वेत आहे? ही दुसरं आपल्याकडे 3रं वेत आहे आता. बर पहिल्या वेताला 34-35 लिटर पिळलेली आहे गाई. बर 40 पर्यंत आमचं टार्गेट आहे, 35-40 पर्यंत तरी चालली पाहिजे आता. म्हणजे अशा टॉप ब्रीडच्या गाय घेतल्यानंतर आपल्याला दूध व्यवसायात फायदा होतो. हो, 100%. मग? आणि आजारीच पडत नाही, हिला स्किन ही स्किन बघा ना किती, म्हणजे आणि गाईचं स्ट्रक्चर बघा काय आहे. गाईकडे बघितल्यावर समाधान, गोठ्यात आलं तर गाईकडे बघितल्यावर समाधान वाटलं पाहिजे की बाबा आपण हे व्यवसायात आहे, तर गाई कशी राहिली पाहिजे. त्याचं एक उत्तम उदाहरण ही गाय आहे. अजून चांगलं दूध देणारी, चांगल्या कॅपॅसिटीची गाय कोणती आता बघा, आता वेलेली गाय आहे एक, आहे? बर ही पण कुठे गेली गाय, ती तिकडे कोपऱ्यात बसली. कुठं पलीकडे आहे का ती? हा, इकडे आहे. ही बघा, आता 35 लिटरवर दूध आहे गाईचं. बर ही गाय बघा, तिचं स्ट्रक्चर बघा कासाचं. हे 2-4 बंद कर वज. ही गाय आहे आता एक 8 दिवस झाले ती वेन. बर आता कमीत कमी म्हणजे 32 लिटर आहे दूध तिचं, पण जाईल 35च्या वर जाणार ती गाय. हिची किती वेत झाले? ही दुसऱ्याच वेताची आहे गाय. बर आता खरेदी करताना मी जसं की मग अशी विचारलं, पहिल्या वेताची घ्यावी का दुसऱ्या वेताची का कशी घ्यावी, त्याच्याबद्दल तुमचं मत काय असेल? माझं मत आहे दुसऱ्या वेताची गाय घ्यावी. पहिल्या जरी घेतली तरी काय अडचण नाही. पहिल्याची कसं असतं, पहिल्याची गॅरंटी कोण देऊ शकत नाही. तुमच्याकडे आल्यावर की दूध किती देईल, कारण त्याचं सड फुटलेलं नसते. ऍक्च्युली तिथं फुटल्यावरच कळतं ना आपल्याला बाबा किती पिळू शकते गाय. कारण दुसऱ्याचं पहिल्या माणसानं पिळलेली असते गाय, ती सांगतो ना आपल्याला की बाबा हा ही गाय इतकी चालेल बाबा, असं एक अंदाज येतो आपल्याला खरेदी करताना. आता तुमचं डेली शेड्यूल काय असतं सकाळपासून? सकाळी बघा 5:30 वाजता गडी उठतो, बर 5:30ला खायला टाकतो, 5:30ला आत घेतो गाई. 5:30ला खायला टाकलं की त्यानंतर पेंड असते, मिनरल मिक्सचर असते, त्यानंतर 5ला धारा चालू होतात.
5 ते 7:30 7:15 पर्यंत धारा सगळ्या होत्यात. 7:30ला गाई सगळं खाऊन मुक्त गोट्यात 7:30 पावणे 8ला मुक्त गोट्यात येतात. पाणी मुक्त मध्येच आहे, पाणी दाखवायला लागत नाही काय नाही. सगळं तो साफसफाई करतो, सगळी शेण उचलतो, आम्ही येतो. बाकीचं सगळं काय कोणाचं बाबा गाभण्याचं काय असलं, कोणाचं माझाव कोण काय असली किंवा कोणाचं दवाखाना वगैरे काय गोळीला काय टेम्परेचर असलं कुठल्या गायला त्याची ट्रीटमेंट करणे. ती शेड्यूल झालं की 9-10 वाजेपर्यंत सगळं उरकतं, दूध बीज जातंय सगळं. पुन्हा एकदा गोटा बंद केला की संपला विषय. नंतर 5 वाजता पुन्हा चालू होतं. 4 वाजता खायला टाकायला चालू करतो तो. पुन्हा 5-5:30ला आत घेतो. 10 7:30 पर्यंत होत्या सगळ्या खायला. मिनरल मिक्सर तुमची पेंट टाकून 7:30 पावणे 8ला गाया पुन्हा मुक्तमध्ये असतात. म्हणजे ऍक्च्युली गाया तुम्हाला सांगतो 4 तास आत असतात फक्त. म्हणजे गोट्यात सकाळ 2 तास आणि संध्याकाळ 2 तास. तुमच्या अनुभवातून एक शिकण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः पण वैयक्तिक लक्ष ठेवता. म्हणजे गोट्यामध्ये कामगार आहे पण स्वतः दोघे पण लक्ष ठेवता, याचा भरपूर फायदा होतो यामध्ये. स्वतः कामगारावर निर्भर राहणं आणि स्वतः पण लक्ष ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे यामध्ये. 100% आपण स्वतः हो का. महत्वाची गोष्ट म्हणजे कामगार आहे, आपण त्याच्याकडे काय पद्धतीनं काम करून घेतोय ही महत्वाची बाजू आहे. आणि आपण कामगारावर पण थोडासा विश्वास ठेवला पाहिजे. आजकाल काय झाले, आज 23 गाया 25 गाया आज 50 गायांचा गोटा केला तर आमच्या दोघांना झेपणार नाही. म्हणजे स्पष्ट सांगतो की बाबा असं की 50 गाया केल्या तर मला दोघांना आमच्या झेपणार नाही. माणूस हा पाहिजेच, पण त्या माणसाला आपण कसं रिॲक्ट करतोय, कामाबद्दल कसं माहिती देतोय आणि त्याच्याकडून कसं काम करून घेतोय ही पण महत्वाची कला आहे. असा विषय आहे. आणि स्वतः आपण पण करतोयच, कारण पावसाळ्यात अशी परिस्थिती येते की 50-50 टब शेण टाकायला लागतं, तेव्हा आपण करतोयच ना. आता गोट्यामध्ये आपल्या ब्रीडिंगवर काम चालू आहे का? हा, ब्रीडिंगवर आहे. आता काय झालं, पहिल्यांदा तिकडे बँगलोरला भरलेल्या गाय असतात ना, त्या लोकल सिमेंट भरलेले असतात. आपण आता काय केले, आपण चांगले सिमेंटच्या गाया चालू केलेत भरायच्या. आता ज्या 10 गाभण आहेत ना, त्यातल्या आपण 7-8 चांगल्या ब्रीडच्या भरल्यात एबीएस मध्ये. किंवा एबीएस ज्युपिटर असेल किंवा स्ट्रायकर असेल, म्हणजे बऱ्यापैकी चांगल्या भरल्यात सिमेंट्स मध्ये. आता 2 कालवडी आपण ब्रीडवरच घेतलेल्या, ज्युपिटरच्या 2 कालवडी ठेवल्यात आपण, चांगल्या आहेत एबीएसच्या. त्या आपण चितळगंड ब्रीड भरलेलं होतं, त्या कालवडी ठेवल्यात आपण, त्याच्यावरती काम चालू आहे आपल्याला. जेव्हा आपण ह्या व्यवसायामध्ये उतरतो तर आजाराचे प्रमाण असते. स्वतः वैयक्तिक तुम्ही कोणत्या आजारावर लक्ष ठेवता आणि कोणते उपचार करता स्वतः? काय माहितीये का, गायचं मस्टडीजचा विषय आहे. गाय मस्टडीज कधी होतो, मस्टडीज खाण्यातून होतो ऍक्च्युली, बुरशीनाशक. मग त्याच्यावरती लक्ष ठेवतोय आपण की चांगल्या प्रकारचा चारा गेला पाहिजे. असं घाणीत नाही ह्यातनं मस्टडीज होत नाही. अख्ख्या आम्ही काय गोट्यांनी बघितल्या की अख्ख्या म्हणजे कमरेपर्यंत गाई चिखलात असतात. चिखलामुळं कधीच मस्टडीज होत नाही. तुम्ही जी खायला घालताय ना त्या बुरशीतून मस्टडीज होतो. गायला इन्फेक्शन दुधातून कुठं चाऱ्यात नव्हते. ते महत्वाचं चाऱ्यावर लक्ष ठेवतो, त्यामुळे मस्टडीजचं प्रमाण आमच्यात गोट्यात कमी आहे. की कारण खाण्यावरती आमचं चांगलं खाणं असतं. एखाद्या गाईनं दूध कमी देऊ द्या, एखादा आपल्याला लॉस झाला तरी चालेल, फक्त गाई चांगली राहिली पाहिजे. ती पुढच्या येताला आपलं कव्हर करून देते गाई. एक गोष्ट आहे की मुक्त गोट्यात आहे ना, मुक्त गोट्यात पूर्ण आम्हाला सावली करायची होती. ते म्हणजे तो एक ड्रॉबॅक आमचा आहे की काय होतंय, ऊन टेम्परेचर म्हणा, पावसाळ्यात जी तकलीफ होती की बाबा आत घ्या आणि बाहेर सोडा पुन्हा सारखं, त्यासाठी आमचं नियोजन भविष्यात आहे की ह्याला जो गोठा आहे ना त्याला अटॅचच आम्हाला डोम टाकायची आहे. म्हणजे काय होईल ऍक्च्युली आपल्याला, आणि इथं जरी आत पुन्हा दावण जे गाभण आहेत गाया त्यांचा सेपरेट कंपार्टमेंट करून त्यांना बाहेरच खायला टाकायचं, त्यांना आत आणायचंच नाही. ज्या दूध गाय आहेत त्याला मिल्क पार्लरचा जसा सिस्टीम असते ना, तसे आपल्याला आतमध्ये ज्यांचे दूध चालू आहे त्यांनाच आत घ्यायचं. कालवडी तुमच्या गाभण गाई, पुन्हा ज्या गाई आठवल्यात अशा गाई बाहेरच ठेवायचं, त्यांना आतमध्ये बोलवायचंच नाही. म्हणजे पूर्ण स्वातंत्र्यच ठेवायचं असं डोक्यात आहे. तुमच्या या 3 वर्षात भरपूर संघर्ष झालाय. जे आता नवीन तरुण बघतोय आपण किंवा कोणता पण व्यवसाय करायचं ठरवलं तर एक गोष्ट आपण बघतोय की लगेच यश पाहिजे, लगेच पैसा पाहिजे. याच्याबद्दल काय मत असेल? स्पेशल पाहिजे, संयम पाहिजे. आणि पैसा म्हणजे सर्व, म्हणजे पैसे म्हणजे सर्व नाही. पैसे कमावलं म्हणजे लय मोठा होत नाही. गुंतून राहतो माणूस आणि चांगला व्यवसाय आहे आणि केला पाहिजे व्यवसायात. पैसे मायने राखत नाही. सगळं पैसे दिल्यावर सगळ्या गोष्टी उभे राहते त्या. फक्त आवड पाहिजे आणि आवड असली तरच व्यवसाय करावा अशी माझी इच्छा आहे. आवड नसली तर व्यवसायात पडू नये. सगळ्यांना वाटतं की लवकर यश मिळावं, काय वाटतं याच्याबद्दल? नाही, ते प्रत्येकाचा बिझनेसवर अवलंबून आहे आणि तुमच्या कष्टावरती अवलंबून आहे. तुम्ही काय करताय बाबा, ठीक आहे की तुम्ही किती त्यात समर्पण देताय एखाद्या व्यवसायात, त्याच्यावरती डिपेंड राहतं ना तुम्हाला. हां ठीक आहे बाबा, करता व्यवसाय तर तुम्हाला लगेच यश मिळेल ना मिळेल, पण आपण त्याच्यात टिकून राहणं पाहिजे, संयम ठेवलाच पाहिजे. चढ आता दुधाचंच बघा, दुधाचा आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा 28 रुपये दर होता, आज 39 रुपये दर आहे. म्हणजे जवळपास 11 रुपयाचा फरक पडला. म्हणजे दिवसाला
एखादं 1000 लिटर दूध जातंय तर त्याला दिवसाला फरक किती पडला? 10,000 रुपयाचा फरक पडला, 11,000 रुपयाचा. हम्म. हा संयम पाहिजे. हम्म. आलं लक्षात? तुम्ही 27 रुपयाचा दर पडला की आम्ही म्हणलं असतं गाई विकून टाकतो, नको धंदा, नको व्यवसाय, मग नसतं ना जमलं. आज 39 रुपये दर घेतोय तर ज्यांनी गाई विकले त्यांना वाटतं ना अजून गाई पाहिजे होती आपली. असा हो फरक राहतो ना. खुराकाचं नियोजन कसं आहे दररोजचं? खुराक आपण आता हिरा पेंट वापरतोय रोज. दर एका गाईला 4 किलो पेंट ठेवतोय. मिनरल मिक्सर डेली असते, कॅल्शियम असते डेली, आणि मुरघास आहे आणि वाळली वैरण. असं ड्राय मॅटर पण लागतंय. त्यामुळं मिक्स करून सगळं एका टायमिंगला 2 टायमिंगला 17-18 किलो जाते एका गाईला. आजपर्यंत गोट्याला 3 वर्ष झालेत. एका गाईनं सुद्धा माझ्या हत्ती घास, नेपियर किंवा ऊस अशा एक सुद्धा खाद्य खाल्लं नाही. फक्त मका, मुरघास, कडबा एवढंच, मिनरल मिक्सर आणि पेंड एवढंच गाईनं माझ्या खाल्लेलं आहे. आता दिवसाचं आपलं दूध किती जातं? हा, दिवसाचं दूध किती दूध 250 लिटर आहे आपला. हायएस्ट 320-330 पर्यंत दूध गेलेलं आहे आपलं. बरं, दर किती मिळतो? दर आता 39 रुपये आहे दुधाला. आणि कुठे जातं हे दूध? चितळे दूधला जातंय आपलं दूध सगळं. भविष्यात आपलं म्हणजे भविष्यात ही करायचा पण प्लॅन आहे. दूध म्हणजे प्रोडक्ट्स बनवायचं चाललेला विषय. पण अजून तरी आपल्या गायी भरपूर झाल्याशिवाय डोक्यात नाही येते. 50 गाय झाल्या तर आपण करायचे स्वतःचं खावा बनवणे किंवा पनीर असेल असं डोक्यात आहे. पण हा अधिकार गाया पूर्ण भरून दुधाची कॅपॅसिटी किती होती त्याच्यावरती ठरवायचं. मग असं करायचं, निम्म प्रोडक्शन बनवायचं, निम्म विक्री करायचं असं डोक्यात आहे. फॅट एसएनएफ किती लागतं? फॅट आता आपली 3.5ची फॅट आहे आणि 4ची फॅट लागते आपली, 4-4.5ची. आणि एसएनएफ साधारण 8.5-9 चा जातोय. बर, आता यातून तुम्हाला महिन्याकाठी किती उत्पन्न मिळतं? आपल्याला आता 250 लिटर दूध आहे. 250 लिटर दुधाचं पेमेंट आपल्याला 3 लाख रुपये येते साधारण. 3 लाख रुपये येते. त्यातला खर्च वाजा 1 लाख रुपये शिल्लक राहतात. सगळा खर्च, गाड्याचा पगार किंवा सगळं खाद्य. मला सांगा, दूध व्यवसायाचं तुम्हाला पुढे जाताना भविष्य कसं वाटतंय आणि काय अजून प्लॅन डोक्यात आहेत? प्लॅन आपल्याला 50 गायांचा प्लॅन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हशीचा पण प्लॅन आहे. म्हशीचं दूध आपल्याला असं साधारण बाबा सिटी बघून आता एखादं रतीब बघून विकलं तर ते पण परवडू शकतं. पण चाललंय प्लॅन अजून 20 म्हशींचा किंवा 10 म्हशींचा प्लॅन टाकायचा. बाजूला तिथं जागा आहे. सायलेजचं पण नियोजन आहे. बंकर करायचे. 100-200 टन पर्यंत आपल्याला साठवून ठेवता येईल मका. एवढं असं नियोजन करायचं चालू. तुम्ही म्हणताय की म्हशीचं पण नियोजन करताय. एकावरच का तुम्ही करत नाही सगळं? गाय तर गायवरच नाही. कसं आहे माहितीये का, म्हशीच्या दुधाला दर आहे जरा. बर. आणि रतिबाला जर विकलं तर 70 रुपये 80 रुपये, जर तुमची क्वालिटी असली तर 80 रुपये पण देणारी माणसं आहेत. बर. लिटरला. तर का नाही करू शकत आपण? गायचं झेपतंय तर म्हशीचं पण झेपू शकेल ना. अजून एखादा कामगार अजून एक्स्ट्रा ठेवून करू शकतो आपण म्हशीचं. बाबा त्याला हा हे घे 15 म्हशीचं तू बघ, बाकीचं 50 गायींचं आम्ही 3 जण बघतोय. असं नियोजन आहे पुढचं. एखाद्याला नवीन सुरुवात करायची आहे त्याच्याबद्दल तुमचा काय सल्ला असेल? तुम्हाला सांगितलं की, आणि गाई कसं आहे, तुम्ही 1 आणि 2 तुम्हाला काहीच राहणार नाही. तुम्हाला जेव्हा खरंच व्यवसाय करायचे तर तुम्ही 7 ते 8 गाई पाहिजेत. कारण त्याशिवाय तुम्हाला त्याचं नफा कळणार नाही. तुम्ही खर्च किती करताय ते कळणार नाही. 1 आणि 2 गाई तुम्ही घेणार, तेवढ्याच 10 लिटर 20 लिटर विकणार आणि ते तेवढंच खायला आणून गायला टाकणार, तर तुम्ही नुसतं हीच करताय ना. मग नुसतं कष्ट वाया जाते आपलं. त्यासाठी क्वांटिटीमध्ये पाहिजेत. मिनरल मिक्सचर किती महत्वाचं आहे? मिनरल मिक्सचर 100% पाहिजेच. रोज तुम्हाला सांगतो काय म्हणजे रोज 50 ते 60 ग्रॅम पाहिजेच. एका गाईला गेलंच पाहिजे तर ते गाभण राहते गाई. कारण मिनरल मिक्सचर म्हणजे सगळी खनिजे मिळतात ना त्यातून. चाऱ्यातून नुसता चारा मिळतोय आपल्याला आता गरज आहे जीवनसत्वाची प्रत्येक. तशीच गायला पण आहे ना. वेळेवर माजाव येणे, वेळेवरती सगळं सोटा टाकणे, हे ते प्रकार आहेत ना, ते मिनरल मिक्सचर शिवाय राहणारच नाहीत. हा व्यवसाय तुम्हाला सोयीस्कर का वाटतो? कारण की तुम्ही वेगवेगळे व्यवसाय आपल्याला आजूबाजूला बघायला मिळतात, पण हा व्यवसाय सोयीस्कर का वाटतो तुम्हाला? सोयीस्कर म्हणजे काय, पाण्याचा महत्वाचा विषय आहे. आम्हाला पाण्याची सोय भरपूर आहे. आमचं क्षेत्र रस्त्यावरती सगळं आहे. एवढा पाऊस असला तरी आम्ही चारा कुठनं पण आणू शकतो, कुठं पण कसं पण आणू शकतो, कारण रस्त्यावरती सगळं आहे. आणि दूध व्यवसायाला महत्वाचं पाण्याचा विषय आहे आणि आमचे क्षेत्र सगळं रस्त्यावर आहे. त्यामुळं आम्हाला काहीच दिक्कत येत नाही. पाऊस असू द्या, तुमचं ऊन असू द्या, वारा असू द्या, काय अडचण येत नाही या धंद्याला. आता शेवटला जाताना एक प्रश्न विचारतो की आपलं जे नाव ठेवलंय ते कसं ठेवलं आणि कसं डोक्यामध्ये आलं की आपण गुरव ब्रदर्स डेअरी फार्म असं नाव ठेवायचं? का ठेवायचं तर आमचं आडनाव गुरव आहे. बरं. पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट आम्ही भाऊ आहे, म्हणून गुरव ब्रदर्स डेअरी फार्म हे नाव ठेवलं आम्ही. आणि आमचं बॉन्डिंग चांगलं आहे दोघांचं पण, की बाबा कमी म्हणजे बाबा फायदा नाही झाला तरी तोटा झाला, बाबा ह्याच्यामुळे झाला आणि माझ्यामुळे झाला आणि असं झालं आणि तसं झालं, हे कधी आम्ही भेदभाव दोघांच्या ठेवत नाही. आणि
असं शेवटपर्यंत व्यवसाय टिकून राहणार आहे. हं. त्यामुळं आमच्या दोघांचं बॉन्डिंग चांगलं आहे हं. म्हणून आम्ही हा व्यवसाय निवडला आणि हे नाव निवडलं पहिली गोष्ट. आजूबाजूला आपण काही ठिकाणी भावाभावामध्ये भांडणं बघतो, विचार जुळत नाहीत, त्याच्याबद्दल काय म्हणणं असेल तुमचं? आणि नाही तसं- विचार जुळवून घेणे किती महत्वाचं आहे? आमचा एकच म्हणजे पहिल्यापासूनचा विषय आहे की आमची जॉईंट फॅमिली आहे. हं. आणि असं आम्ही दोघं म्हणजे काय जरी झालं हं. म्हणजे भविष्यात काय जरी झालं ना तरी आम्ही दोघं एकामेकाबद्दलचं चांगलं मत आहे, चांगलं बॉन्डिंग आहे आणि चांगलं राहायचं ठरवलं. त्यामुळे काय विषय येत नाही पुढं मागं की बाबा सगळ्यांनी एकत्र राहून सगळा व्यवसाय दृष्टिकोनातनं सगळ्यांचं ज्याला पाहिजे ती गोष्ट मिळाल्यावरती काय पाहिजे तवा हं. असा विषय आहे ना. आणि यामध्ये तुम्हाला मिळाले ते घरच्यांची साथ. हो 100% आमच्या पप्पांनी सांगितलं की आमचा हे व्यवसाय नंतर आमच्या डोक्यात मागच्या वर्षी आलेलं की बाबा हे व्यवसाय चालू करू. आता दोघं भाऊ आहे तर अजून एक हॉटेल व्यवसाय चालू करूया. हं. पण पप्पांनी सांगितलं ह्या व्यवसायात तुम्ही पडा, दोघं जण पण हे व्यवसाय चांगला रित्या करा. भविष्यात नंतर आपण दुसरा उद्योग करू पण हॉटेल धंद्याच्या नादाला लागू नका आता तरी म्हणून थांबलो आम्ही. आणि ह्याच व्यवसायात आता डोक्यात आहे की ह्याच व्यवसायात आपण चांगलं करिअर करायचं. आता तुम्ही मुक्त गोट्यामध्ये जे पाण्याचं नियोजन केलेलं आहे ते हा. पाणी मला सांगा की दूध व्यवसायामध्ये गाईला योग्य प्रकारे पाणी मिळणं म्हणजेच पाणी प्यायला मिळणं, योग्य टाईममध्ये तिला प्यायला मिळणं किती गरजेचं आहे? जसं की आपण काही गोट्यामध्ये बघतो की बंदिस्त गोटा असतो, आपल्याला सगळ्यांना पाणी दाखवावं लागतं, म्हणजेच ठराविक वेळेनंतर दाखवावं लागतं. पण मुक्तमध्ये आपल्याला तसं बघायला मिळत नाही. काय सांगाल पाण्याचं व्यवस्थापनाबद्दल? जेव्हा मग ते मुक्त कोट्याची एक संकल्पनाच ती आहे हं. सर. काय आहे मुक्त कोट्याची संकल्पना पाणी महत्वाचं आहे. हं. आज 2 टँक आपण पाण्याचं आहे ती स्वतःची पाणी आहे, स्वतःच्या मोटरचं पाणी डायरेक्टली आपण कॉकनं सोडलेलं आहे. हं. आणि रोज ताजं पाणी 2 टाइम भरतो, सकाळ संध्याकाळ रोज ताजं पाणी भरतो आणि टाकीमध्ये चुना मारतो. कॅल्शियमची कमतरता वाचून आहे. हं. चांगलं पाणी शुद्ध राहतं. निवळीनं त्या चुन्याच्या निवळीनं पाणी एकदम स्वच्छ राहतं. चांगलं पाणी प्यायलं तर चांगलं दूध देणार. जेवढं पाणी पिल तेवढं गाई दूध देते. आणि उन्हाळ्यामुळे दाखवायची गरज नाही. आज आपल्याकडे 15 लिटरची बादली घेऊन दाखवतात माणसं म्हशीला गाईंना. आता बाबा 12 वाजता उन्हाच्या तावात आहे पाणी तेवढं. गायची कॅपॅसिटी 15 लिटरची नाही, गायची कॅपॅसिटी 30-35 रोज 100 लिटर पाणी प्यायची गायची कॅपॅसिटी असते. उन्हाळ्यात दूध कमी येतं का? हा उन्हाळ्यात दुधाचा इफेक्ट राहतो पण चांगलं नियोजन असलं तर थोडासाच इफेक्ट राहतो की असं नाही की बाबा राहत नाही. हिटमुळे थोडा राहतोच. सगळ्यात जास्त थंडीत चांगला फायदा असतो. थंडीत गाय जी उन्हाळ्यात गाय 10-20 लिटर दूध देते, 20 लिटर दूध देत्या, ती थंडीत 26 लिटर रोज जाते दूध. माझा पण वेळेवर त्यात राहत्यात पण गाय थंडीत. चालेल. दोघांनी पण आपल्याला सुंदररित्या माहिती दिली. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. एवढी सुंदररित्या तुम्ही माहिती सांगितली, खूपच माहितीपूर्ण हा व्हिडिओ झालेला आहे. दादा खूप खूप धन्यवाद. तुमची पुढची वाटचाल जी असणार आहे या व्यवसायामध्ये अनेक डोक्यामध्ये तुमच्या कल्पना आहेत दिसून येत आहे. तर